एकीकडे मुंबई महापालिकेत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाण्यास सकारात्मक आहे। आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक निवासस्थानी त्यांची भेट घेतायत। या भेटीदरम्यान फॉर्म्युला काय तयार होणार, जर का राष्ट्रवादी या दोन्ही सेनांसोबत आली तर महाविकास आघाडीचं काय होणार, आणि मुंबईमध्ये एकूणच MMRDA किंवा बृहन्मुंबई परिसरामध्ये राष्ट्रवादीची मर्यादित ताकद पाहता दोन सेनांकडून त्यांना किती जागा सोडल्या जाऊ शकतात याबद्दलची चर्चा अपेक्षित आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, काय चाललंय सिल्वर ओकवर? नाही प्रसन्न सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर महाविकास आघाडी आता तुटल्याचा जमाय असं म्हणता येईल मुंबई महापालिकेच्या संदर्भात सांगायचं झालं तर, कारण काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय आणि दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंसोबत जायला आता म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सकारात्मकता दाखवली आहे। फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। काही वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये कदाचित आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सिंगल डिजिट जागा ज्या आहेत त्या शरद पवार यांना दिल्या जाऊ शकतात। तुम्ही म्हटल्याप्रमाणे मर्यादित आहे खरं तर क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेससाठी, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना जागा दिल्या जाणार नाहीत। मात्र ताकद वाढेल म्हणूनच ठाकरे बंधूंची इच्छा होती की शरद पवार यांनी आपल्यासोबत यावं। काँग्रेस म्हणत होतं की आम्ही शरद पवारांना भेटत होतो आणि वर्षा गायकवाडांनी एक शिष्टमंडळ येऊन भेटलेलं होतं। मात्र या सगळ्यामधून असं सिद्ध होतंय की नैसर्गिक जी युती होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, म्हणजेच काँग्रेस आणि शरद पवार यांची, ती मात्र मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही। वेगळे एक समीकरण पाहायला मिळणार आहे। अधिकृत घोषणा झाल्यावर या सगळ्या संदर्भातली माहिती येईल, पण जवळपास 20 मिनिटं पवार आणि राऊत यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर पुन्हा आता संजय राऊत सामना कार्यालयात दाखल झाल्यात। काही वेळानंतर ते पुन्हा बोलण्याची शक्यता आहे। धन्यवाद संदीप, आपण अपडेट्सवरती लक्ष ठेवूया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।